सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरलं होतं. आता या प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या 720 पानाच्या आरोपपत्रात मनीषा मुसळे यांचं नाव असल्याने खळबळ उडाली आहे. हा फक्त आत्महत्येचा केस आहे का? किंवा काहीतरी दडलेले आहे का? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. 18 एप्रिल 2025 सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी राहत्या घरी बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार जसा समोर आला तसं संपूर्ण शहर सुन्न झाला होता आणि आता या आत्महत्या मागचं सत्य एक एक करत उघड होतोय. या प्रकरणी मनीषा माने मुसळे ही रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मुख्य संशयित ठरत आहे. पोलिसांनी 720 पानाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे. तपासातील ठळक बाबी: 17 एप्रिल रोजी मनीषा मानेने 2 पानी ईमेल डॉक्टर वळसंकर व त्यांच्या कुटुंबियांना पाठवले. त्याच दिवशी ती 56 मिनिटे त्यांच्या कॅबिनमध्ये थांबली. डॉक्टर वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी संध्याकाळी आपल्या मुलाला त्रासाबद्दल माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं होतं, मनीषा मुसळे हिचा त्रास सहन होत नाही, म्हणून मी जीवन संपवतो. डॉक्टर वळसंकर यांना मनीषाकडून सातत्याने धमक्या, मानसिक त्रास व प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सहन करावे लागत होते. त्यामुळे त्यांनी तिचे अधिकार मागे घेतले होते. पोलिसांचं म्हणणं आहे की याच कारणामुळे ती चिडली होती आणि तिचं डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली. पण एक ट्विस्ट: घटनेच्या दिवशी सुसाईड नोट आढळली नव्हती, मात्र दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या पॅन्टच्या खिशात मिळाली. त्यामुळे काही जण या नोटबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांचा मोबाईल अत्याधुनिक होता, पण त्यात रेकॉर्डिंगचा ऑप्शनच नव्हता.